शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंचरमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दुपारी 3:30 वाजता होणार आहे आणि यावेळी होणाऱ्या सभेत शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटलांच्या नावाची घोषणा होणार आहे। आढळरावांची लढत ही अमोल कोल्हेंशी होणार आहे, त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने विजयी होऊन या निवडणुकीमध्ये 2019चा बदला घेणार असा दावा आढळरावांनी केला, तर अमोल कोल्हेंनी आढळरावांना प्रत्युत्तर दिले। आढळराव पाटील यांच्याशी बातचीत केली, या संदर्भात आमचे प्रतिनिधी हेमंत सापुरे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आढळराव पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, आज तुमच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे, काय भावना? उमेदवाराची घोषणा होईल असे काही मला वाटत नाही आणि तसे काही संकेत नाही। महायुतीमधल्या घटक पक्ष, विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बाकी उमेदवाराच्या घोषणा करायच्या अगोदरच माझी करायची असं नाही, सगळ्यांच्या जागा वाटप होणं काही बाकी आहे, तो तिढा सुटल्यानंतर सगळ्यांच्या एकत्रितपणे उमेदवारीची घोषणा होईल अशी मला शक्यता वाटते। पण आज पक्षप्रवेश होतोय म्हणजे आज जवळपास उमेदवार निश्चित मानले जाते ना? हे बघा, ह्यापूर्वीच मी उमेदवार निश्चित आहे। गेल्या 8 दिवसापासून सगळं काही आपण पाहतोय संपूर्ण वातावरणामध्ये। मी अजितदादांबरोबर 1-2 कार्यक्रमामध्ये होतो, वळसे पाटलांबरोबर 1-2 कार्यक्रमामध्ये होतो आणि त्यावेळेला लोकांना संकेत असे मिळालेच आहेत। आता राहिला प्रश्न, उद्या आज मी पक्षप्रवेश करतोय, याचा अर्थ मी उमेदवार म्हणूनच पक्षप्रवेश करतोय। आता उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिरूर लोकसभेचा 2024चा उमेदवार आहे, हे आपल्याला सांगायला काही हे नाहीये। नक्कीच मी पक्षप्रवेश करत असून उमेदवाराची घोषणा जवळपास निश्चित झालेली आहे, मात्र सर्व उमेदवारांची एकत्रित घोषणा होणार असल्याचं आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। हेमंत सापुरे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।